नमस्कार, अनुशू ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मी रोहिणी. सर्व ताईंना, सर्व मावशींना माझा नमस्कार. आज आहे ना आमच्या बंगल्यावरती ना गॅलरीमध्ये मस्त वानर आलेलं होतं. म्हणतात की वानर आलेलं चांगलं असतं. तर मग आलेलं होतं. सर्व मुलं बघत होती मस्त सकाळी सकाळी त्याची गंमत. कारण मुलांना स्कूलला जाण्याचा टायमिंग आणि वानर येण्याचा टायमिंग एकच झाला. त्याच्यामुळं सर्व वानर बघायला सर्व बाहेर निघालेलीच होती. मस्त पेरूच्या झाडावरती बसली. ही आमची जुनी घर आहे ना, तिथे पेरूचं झाड आहे, त्याच्यावरती बसलेली वानर आणि त्याने मस्त पेरू वगैरे खाल्ला. आता आहे ना ॲमेझॉनवरनं अंकिताने मला काहीतरी पार्सल पाठवलंय. काय पार्सल पाठवलंय ते खोलतीये मी, तुम्ही पण बघा अंकिताने नेमकं काय पाठवलंय. अंकिताने मला यूट्यूब किट पाठवलंय. रिंग लाईट, माईक, मोठा स्टँड हे सर्व पाठवलेलं आहे. कारण मी यूट्यूब चॅनल चालू करण्याच्या आधीच ती मला बोलली होती की यूट्यूब किट ऑर्डर करू का असं बोलली होती अंकिता. पण मीच बोलली होती की थांब थोडी मग करू आपण. मग तिने रक्षाबंधनच्या वेळेस ऑर्डर केलं होतं ते. मग ते आता आलेलं होतं. हा स्टँड आहे, माईक आहे, हा माईक आहे त्याचा. चार्जर वगैरे. रिंग लाईटची गरज होती, मग तिने ही रिंग लाईट. मी छोटा स्टँड घेतलेला होता, माझ्याकडे मोठा स्टँड काही नव्हता. मग तिने ऑर्डर केला. हे यूट्यूब किट ऑर्डर केलं आहे तिने. थँक्यू अंकिता. आता आम्ही ना रोहित आणि मी ओझर टेक्स्टाईलला आलेली आहे. रोहितला काहीतरी घ्यायचं होतं ओझर टेक्स्टाईलला, तो गेला होता शॉपिंग करण्यासाठी. मी हे ओझर टेक्स्टाईलचे गणपती बाप्पा आहे त्यांचा व्हिडिओ घेतला. छान आहे, मस्त आहे. ओझर टेक्स्टाईलमध्ये गणपती बाप्पा बसवलेले आणि हे टॅटूला लावलेल्या साड्या दाखवते मी तुम्हाला. मी थोडंसं शूट घेतलं कारण आम्हाला काही जास्त खरेदी करायची नव्हती. आम्ही वरती काही गेलो नाही तर ओझर टेक्स्टाईल छान मार्केट आहे ओझरमधलं. पण मी काही वरती गेली नाही, मी खालीच उभी होती. मी हे शूट घेत होती. मला जेव्हा साड्या वगैरे घ्यायच्या असतील तेव्हा मी ओझर टेक्स्टाईलला गेले की ओझर टेक्स्टाईलचा पूर्ण व्हिडिओ येईलच तुमच्या समोर. आता आम्ही घरी आलो आहे, म्हणजे मी माहेरी गेली आहे. रोहितने ही नाईट पॅन्ट घेतली आहे आणि हे मम्मी पप्पांच्या घरचे गणपती बाप्पा आहे, माझ्या माहेरचे बाप्पा. ही ना सफेद जास्वंद आहे. मम्मीने जास्वंदीचं झाड लावलेलं आहे, त्याला छान फुलं येतात. आणि ही सीताफळ आहे. सीताफळीला भरपूर अशी सीताफळ लागलेली आहे. आम्ही सीताफळ पण आणली त्या दिवशी. मम्मी म्हणे का जे पिकलेले आहे ते घेऊन जाय. आणि हे आहे ना लाजळूचं झाड आहे. मी लाजळूचं बी आणलं आहे, आता मी पण लावलं आहे. आता आम्ही ना रोहितला आणि अंकिताला सोडवायला नाशिक रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहे. हे नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे. रात्रीचे 10:30-11 वाजलेले आहे, कारण 11:30 वाजता ट्रेन होती त्यांची. हा पूर्ण नाशिक रोड रेल्वे स्टेशनचा परिसर आहे. आता आम्ही मध्ये एंट्री करतोय. 12:137 ही लास्ट 3 नंबरची ट्रेन आहे रोहितची आणि अंकिताची. त्याच्याने रोहित आणि अंकिता मथुराला जाणार आहे. फिरण्यासाठी चालले ते दोघं जण. आता आपण मध्ये रेल्वे स्टेशनमध्ये एंट्री केली आहे. भरपूर मोठं आहे रेल्वे स्टेशन नाशिक रोडचं. रात्रीचा टाईम होता त्याच्यामुळं काही जण झोपलेले होते.
हे सर्व झोपलेले दिसत आहे. आता हा प्लॅटफॉर्म 1 वरती आपण आलोय. हा प्लॅटफॉर्म 1 आहे. रोहित मला सांगतोय की हा प्लॅटफॉर्म 1 आहे. आपण काही ट्रेनने प्रवास करत नाही. प्लॅटफॉर्म 1 वरनं आता 2 वरती जावं लागेल आपल्याला, कारण 12:137 ही रोहितची आणि अंकिताची ट्रेन होती. ती प्लॅटफॉर्म 2 वरती येणार होती. तर 1 वरनं 2 वरती जाण्यासाठी ह्या जिन्याने आपण जाऊ शकतो. इलेक्ट्रॉनिक फेअरने पण जाऊ शकतो. आता आम्ही प्लॅटफॉर्म 2 वरती आलोय. इथे CR म्हणजे जनरल कोड. आता आहे ना, ट्रेन येण्यासाठी अजून अर्धा ते 1 तास बाकी होता आणि आमच्यासोबत अनुषू मनस्वी होती. मग इथे त्यांना कुरकुरे चिप्स वगैरे घेतले त्या शॉपमध्ये. प्रत्येक स्टेशनवरती असे शॉप असतातच, कारण सर्वांना माहिती असतं लहान मुलं सोबत असतात. अनु दाखवतोय इथे पाण्याची पण सोय. रेल्वे स्टेशन छान आहे, सर्व सुविधा होत्या. ही 12:137 ही ट्रेन होती रोहितची आणि अंकिताची. हे असे ट्रेनचे सर्व नंबर्स येत राहतात, ज्या ट्रेनमध्ये आपल्याला जायचं असतं त्याचे, कारण सर्वांनाच ट्रेनने जाण्याचा काही अनुभव नसतो. मग इथे प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती हे सर्व आहे. आता सर्व इलेक्ट्रॉनिक सुविधा झालेल्या आहे. आता रोहितची आणि अंकिताची ट्रेन आलेली होती. आम्ही आता त्यांनी रिझर्वेशन केलेलं होतं. त्यांना H1 डब्यामध्ये बसायचं होतं. आम्ही तोच शोधतोय. आता हा H1 ट्रेनचा डबा आहे, त्याच्यामध्ये आता आम्ही आलोय. दादा, मनस्वी आणि शिव नाही आले वरती, आम्हीच बाकीचे आलेलो होतो. आता रोहित आणि ते बोलताय. रोहित आणि अंकिताची ट्रेन चालू झाली, ते आम्हाला बाय करताय. आम्ही सर्वांनी त्यांना बाय केला. आणि अंकिता आणि रोहित आता मथुराला उद्या सायंकाळी 7 वाजेला पोचणार आहे. आता आम्ही रिटर्नला निघालो होतो. मी परत प्लॅटफॉर्म 1 वरती आली. मग तिथे ही कॅन्टीन होती. त्या कॅन्टीनचा थोडासा व्हिडिओ घेतला. कॅन्टीनचा व्हिडिओ बाहेरूनच घेतला मी. कॅन्टीन बाहेरून तर छान वाटत होती, छानच असेल कारण रेल्वे स्टेशन छान नाशिक रोडचं. आता ही दुसरी ट्रेन आली होती, तिच्यामध्ये जे प्रवाशांना जायचं होतं ते बसत होती. मी तो पण व्हिडिओ घेतला, कारण आपण ट्रेननी जास्त काही प्रवास करत नाही, 4 व्हीलरनीच करतो. मला पण इतकं काही माहिती नव्हतं. आज गेली तेव्हा थोडंसं माहिती झालं, त्याच्यामुळे म्हटलं चला सर्वांसोबत शेअर करू. अनुषू ब्लॉग बघत राहा. अनुषू ब्लॉगला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओची एंडिंग इथेच करते. बाय बाय.